बेजबाबदार अनियंत्रित मालवाहतुकीमुळे 6 वर्षीय साक्षी कलबुर्गी दगावली। याला कारणीभूत कोण? शहरांतर्गत जड वाहतूक पूर्णपणे बंद करून शांती चौक ते गुरु नानक चौक या मार्गाला पर्याय मार्ग द्यावे। त्या मार्गावर एक्सप्रेस हायवे प्रमाणे गतिरोधक बसवावे। बंद असलेले सिग्नल तात्काळ चालू करावे। पोलीस प्रशासनाकडून वाहनाच्या वेगाची तपासणी व्हावी। असे न झाल्यास 1 महिन्यानंतर नागरिकांच्या पुढाकाराने अनियंत्रित जड वाहतूक व मालवाहतुकीच्या विरोधात आक्रमक आंदोलन घेतला जाईल, असा इशारा माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नरसया मास्तर यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे। या वर्षामध्ये जवळजवळ 6 ॲक्सिडेंटमध्ये माणसं गेले, त्या 4 शाळेचे विद्यार्थी आहेत आणि दर वर्षाला अपघाताची मालिका झालेली आहे। ती रस्ता नसून एक मृत्यूचा रस्ता तयार झालेला आहे। तरी सकाळी आम्ही पोलीस कमिशनरला भेटलो, आता कलेक्टरला भेटलो, परवा दिवशी आपल्या महापालिकेच्या आयुक्तांना भेटलो। जर एका महिन्याच्या आत या अपघातासंबंधी सरकारने उपाययोजना केली नाही, प्रशासनाने उपाययोजना केली नाही, तर प्रचंड आंदोलनं उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे। इतकंच नाही, ज्या पद्धतीनं विजापूरचा रस्ता तुम्ही बाहेरनं घेऊन गेलात, त्यामुळे बरेचसे अपघात आज गावाच्या बाहेरनं गेलेले, परस्पर विजापूरला जातात गाड्या, त्या मार्गे बंगलोरला जातात, तर हैदराबाद विजापूर होणं अत्यंत गरजेचं असताना त्यासंबंधी अजून सरकारचे डोळे उघडलेले नाही आहे। आम्ही महिनाभर सरकारला मुदत देत आहे। याच्यामध्ये ताबडतोबीनं सिग्नलची दुरुस्ती, रस्त्यावर तुम्ही स्पीड ब्रेकर 1 न बसवता सलग 7-8 स्पीड ब्रेकर बसवा, त्याच्यावर मर्यादा येईल आणि कोणत्याही परिस्थितीत जड वाहनं महाल वाहतूक करणार त्या रस्त्यावरून बंदी घाला, अशी आमची मागणी आहे। प्रशासन विचार करतो असं बनलेलं, महिनाभर वाढ बघतो, नाही झालं तर आंदोलनाला सुरुवात। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।